लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये दिलं जाणारं जेवण हलाल प्रमाणित असावं अशा कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. यासंबंधीची तक्रार दाखल झाल्यावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं रेल्वेला नोटीस दिल्याचं वृत्त काही माध्यमातून प्रसारित झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी रेल्वेने कधीच हलाल प्रमाणपत्र मागितलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रेल्वे गाड्यांमध्ये IRCTC मार्फत जे मांसाहारी पदार्थ उपलब्ध करून दिले जातात ते 2006च्या अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार प्रमाणित असतात. भारत सरकारने घालून दिलेल्या मापदंडांचं रेल्वे पालन करते. रेल्वेसाठी खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या परवानाधारकांना आणि विक्रेत्यांना FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं घालून दिलेल्या पात्रता अटींची पूर्तता करावी लागते. या संबंधानं रेल्वेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन IRCTC करत असल्याचं रेल्वेच्या निवेदनात म्हटलं आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.